जेएनयू कॅम्पसमध्ये राष्ट्रविरोधी निदर्शनांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची पोलखोल करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा ठरेल। तुम्ही स्वतःच बघा आणि ठरवा। अतिरेकी अफजल गुरुचं उदात्तीकरण करणाऱ्या 9 फेब्रुवारीच्या या निदर्शनांचा नवा व्हिडिओ समोर आलाय। या संपूर्ण घटनेमागे हा एक मोठा कट तर नाहीये ना, अशी शंका हा व्हिडिओ बघितल्यानंतर येते। भारत विरोधी घोषणा पाकिस्तानातल्या नाहीत, पाक व्याप्त काश्मीर मधील ही निदर्शनं नव्हेत। इतकंच काय, श्रीनगरच्या लाल चौकातली ही घटना नाही। राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ संसद हल्ल्यातल्या अतिरेकी अफजल गुरु याच्या समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला झालेल्या या निदर्शनांमध्ये आझादीची घोषणाबाजी करण्यात येते। या व्हिडिओमध्ये काही जण आहेत जे आपला चेहरा लपवतायत। हे लोक कोण आहेत? त्यांनी आपला चेहरा का झाकून घेतलाय? बंदुकीच्या जोरावर आझादीची भाषा आहे, फुटीरतावादी हुर्रियतची भलामण आहे। अतिरेकी अफजल गुरुला शहीद ठरवण्याचा प्रयत्न आहे। या नव्या व्हिडिओमध्ये छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारही दिसतोय आणि दिल्ली पोलिसांना हवा असलेला उमर खलीद देखील। जेएनयू मधल्या या देशद्रोही गटात असलेले काही रहस्यमय लोक लक्ष वेधून घेत आहेत। यांचे चेहरे लपले आहेत। देशविरोधी घोषणांबरोबरच इथे अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या बाजूनेही नारेबाजी सुरू आहे। प्रश्न असा आहे की हे लोक कोण आहेत? हे जेएनयूचे विद्यार्थी असतील तर त्यांना ओळखणं अवघड नाही, पण त्यांचा जेएनयूशी काही संबंध नसेल तर ते इथे काय करतायत? 9 फेब्रुवारीला इतक्या मोठ्या संख्येनं कॅम्पसमध्ये घुसलेच कसे? कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? या देशद्रोही निदर्शनाच्या आयोजनात उमर खालिदचा हात असल्याचं स्पष्ट आहे। त्याच्यासोबत हास्य विनोद करणाऱ्या या तरुणी आहेत तरी कोण? कन्हैया कुमार ही त्यांच्या सोबतच आहे। निदर्शक जेएनयू मधले नसतील तर ते कॅम्पस मध्ये कसे आले? कन्हैयाच्या चौकशीमध्ये पोलीस ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतील। उमर खालिदची अटकही याचसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे ह्या देशद्रोही निदर्शनांची अनेक गुपितं बाहेर पडू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आता जेएनयू मधला आणखी एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। यामध्ये काही महिला दिसतात, पण आपण कोण आहोत हे कळू नये यासाठी त्यांनी त्यांचं तोंड झाकले आणि भारत विरोधाच्या त्या घोषणा देत आहेत। यांची मागणी आहे स्वातंत्र्याची, पण चोरासारखं तोंड लपवून मागतायत स्वातंत्र्य। भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा, पण साधा आपलं तोंड दाखवायची सुद्धा हिम्मत नाही।
9 फेब्रुवारीला जेएनयूच्या कॅम्पसमध्ये याच देशद्रोही गटानं अफजलच्या फाशीला वर्ष झाल्यानिमित्त कार्यक्रम केला, पण आपली ओळख कळू नये यासाठी चेहरे मात्र लपवून ठेवले. जेएनयूमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खिल्ली उडवली गेली. दहशतवादी अफजल गुरुला हिरो बनवण्याचा प्रयत्न झाला आणि भारताचे तुकडे होण्याची प्रार्थना करण्यात आली. चेहरा लपवणाऱ्या या लोकांबरोबर आणखीही लोक इथे उभे होते आणि देशविरोधी घोषणा देत होते. त्यांना ओळखणं सोपं आहे. हे देशाचंच मीठ खातात, पण देशद्रोहाच्या घोषणा देतात. जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणारे अनेक आरोपी फरार आहेत. दिल्ली पोलीस त्यांच्या शोधात आहेत. पण हे देशद्रोही कोण आहेत याचा शोध लवकरात लवकर लावायलाच हवा. तरच देशद्रोहाच्या या संपूर्ण कटाचा पर्दाफाश होईल आणि या मागचा खरा चेहरा समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. दरम्यान जेएनयूमध्ये झालेल्या या देशद्रोही निदर्शनांची नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीद्वारे चौकशी करण्याची मागणी दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं करत आहेत. केंद्र सरकारला गरज वाटल्यास एनआयएकडे चौकशी दिली जाईल, मात्र यामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. एक स्थानिक वकील रंजना अग्निहोत्री यांनी याबाबत याचिका केली होती. केंद्र सरकार एनआईए को ये केस सो मोटो भी दे सकती है, ये हमारा कहना था. और कोर्ट ने ये याचिका के उनको बोला कि आप पहले रिप्रेजेंटेशन दो यूनियन ऑफ इंडिया को, अगर वो चाहेंगे तो वो एनआईए को केस दे देंगे. अभी प्री मैच्योर है आपकी रेट, इसलिए उसको डिसमिस कर दिया गया है. देशद्रोहाच्या आरोपामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक SAR गिलानी यांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारीला दिल्लीमधल्या प्रेस क्लबमध्ये गिलानी यांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. काल संध्याकाळी गिलानी यांना ताब्यात घेण्यात आलं. रात्री 3 वाजता त्यांना अटक करण्यात आली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या अटकेनंतर आता SAR गिलानी यांनाही अटक झाल्यानं वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. भारत विरोधी देश विरोधी नारे लगे और जो भी एक्टिविटीज हुई उसके बाद मीडिया रिपोर्ट्स आने के बाद पुलिस ने सुओ मोटो FIR दर्ज की थी और उसी केस में इनको गिरफ्तार किया गया है. ये केस जो है धारा 124A, 120B और 149 में रजिस्टर्ड है. अभी हम लोग उनसे पूछताछ कर रहे हैं. उनकी अरेस्टिंग हो गई है और हम उनको जो है कोर्ट में पेश करेंगे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देश आणि विदेशातले अत्यंत हुशार विद्यार्थी शिक्षण घेतात. सगळ्याच क्षेत्रातलं सर्वोत्तम टॅलेंट या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असतं. पण आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा वापर देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी होऊ लागला की काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण सध्या समोर येत आहे. झी न्यूजच्या याच व्हिडिओचा आधार घेऊन पोलिसांनी देशद्रोह्यांचे गुन्हे दाखल केलेत. पण आता याच व्हिडिओचा आधार घेऊन व्हिडिओ खोटा असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. या व्हिडिओतून जेएनयू मध्ये देशद्रोही घोषणाबाजी करणारे अभाविपचे कार्यकर्ते होते हे सांगण्याचा प्रयत्न होतोय, पण सत्य वेगळं होतं. ही दृश्य जरा नीट बघा. गर्दीतली ही मुलगी गोंधळाच्या परिस्थितीत इतरांना शांत करण्याचा प्रयत्न करते. ती कोणतीही घोषणाबाजी करत नाहीये हे अधोरेखित करायला हवं. आणि आता हा व्हिडिओ पहा.
घोषणाबाजी करणारा हा आहे उमर खालिद. त्याची देहबोली बघा. मुलीचा चेहरा या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतोय. आता तिचं तोंड बंद असताना ती घोषणाबाजी कशी करेल असा प्रश्न उपस्थित होतोय. आता ही दुसरी दृश्य बघा. आंदोलनादरम्यान अभाविपचे कार्यकर्तेही घोषणाबाजी करतायत. नव्या व्हिडिओत घोषणाबाजी करणारा अभाविपचा विद्यार्थी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतोय असा दावा करण्यात येतोय, पण तेही असत्य आहे. जरा लक्ष देऊन ऐका. मुलगा जिंदाबादच्या घोषणा देतोय, पण त्या पाकिस्तान जिंदाबादच्या नाहीत, भारतीय कोर्ट जिंदाबादच्या. पुन्हा एकदा ऐका आणि बघा घोषणा. आणि दृश्य नीट लक्ष देऊन पाहिली तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की मुलगा भारतीय कोर्ट जिंदाबादच्या घोषणा देतोय. ज्यावेळी देशद्रोही पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते, त्याच वेळी अभाविपचे कार्यकर्ते भारतीय लष्कर आणि कोर्टचा जय जयकार करत होते. पण आता व्हिडिओ एडिट करून घडामोडींना वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न सुरू झालाय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या आंदोलनाला आता राजकीय वळण लागलंय. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या टीकेवर कम्युनिस्ट नेत्यांनी जोरदार आगपाखड केली आहे. तर भाजप अध्यक्षांनी या निमित्तानं थेट राहुल गांधींवरच निशाणा साधला. हर घर में अब जल होंगे, भारत तेरे टुकड़े होंगे. अगर इसको कांग्रेस के उपाध्यक्ष अभिव्यक्ति के आजादी के नाम पर इसका समर्थन करना चाहते हैं तो मैं कांग्रेस पार्टी से पूछना चाहता हूं कि इससे बड़ी देशद्रोह के लिए सबूत क्या हो सकती है जो ये नारे हैं. और आज भी कांग्रेस के कोई प्रवक्ता इस घटना के लिए ना माफी मांग रहे हैं, ना कांग्रेस अध्यक्षा माफी मांग रही है, ना कांग्रेस के उपाध्यक्ष माफी मांग रहे हैं. राहुल गांधींवर ही सडकून टीका केली आहे ती अमित शहांनी. भारत विरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयू विद्यार्थ्यांची पाठराखण केल्याबद्दल शहांनी हे कोरडे ओढलेत. या टीकेवर राहुल गांधींनीही जोरदार पलटवार केला. बीजेपी की सरकार क्या करती है? उसको देशद्रोही कहती है और अरेस्ट करती है. तो जहां भी युवा आरएसएस के खिलाफ बोलता है, उनकी विचारधारा के खिलाफ बोलता है, उसे वो कहते हैं ये देशद्रोही. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत विरोधी घोषणा आणि त्यावरून जेएनयू स्टुडंट्स युनियनचा प्रमुख कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली झालेली अटक, यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलंय. या आंदोलनाला लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा पाठिंबा असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला होता. तर कम्युनिस्ट नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या कृतीचं दिल्ली पोलीस आयुक्तांनी जोरदार समर्थन केलंय. कन्हैया को गिरफ्तार किया, उससे हमारी बातचीत हुई है और हमारी जो मतलब जो हमें जानकारी प्राप्त करनी थी उससे हमने प्राप्त की है. ये व्यक्ति उस दिन उस मजमे में शामिल था और इसने जो है उसमें स्पीच भी दी थी और उसमें पार्टिसिपेट किया था, जहां पर राष्ट्र विरोधी नारे लगाए गए थे और राष्ट्र विरोधी बातें की गई थी. दरम्यान कन्हैया कुमारच्या अटकेच्या निषेधार्थ जेएनयूमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय. या प्रकरणी चर्चेनं तोडगा काढावा असं आवाहन कुलगुरूंनी केलंय. We believe that any problem can be solved through discussion. So therefore, I don't see any need for any strikes. जेएनयू मधील वादाचं हे मोहोळ आता नेमकं काय वळण घेणार? देशद्रोही भूमिका घेणाऱ्यांची पाठराखण करण्याचं कारण काय? आणि या राजकीय चिखलफेकीतून काय साध्य होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.